नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ईश्वरी हडकर टीचर चॅनलवर परत एकदा आपलं अगदी मनापासून स्वागत करते। तर आता उद्या आपला इंग्लिशचा पेपर आहे, मराठी सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियमचा। तर त्या संदर्भात मी ऑलरेडी इंग्लिश मीडियमचं एक लेक्चर अपलोड केलं आहे यूट्यूबवर आणि तसंही इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम सेमी इंग्लिश मीडियम ह्यांचा ग्रामर जो पार्ट असतो तो 80 ते 90% सेमच असतो। त्यामुळे आता मी जो हा पेपर इथे तुम्हाला पेपर पॅटर्न दाखवणार आहे तो मराठी मीडियम आणि सेमी इंग्लिश मीडियमचा आहे, पण इंग्लिश मीडियम च्या मुलांनी हा व्हिडिओ फॉलो करा, कारण सेम ग्रामर तुम्हालाही असतं, थोडं हायर लेवलचं असतं आणि थोडे फक्त टाइप्स तुमचे वेगळे असतात आणि पॅसेजेस आहेत ते अनसीन पॅसेज आहेत असे समजून त्याचा आपण अभ्यास करूया आणि थोडक्यात पेपर कसा काय आपण लिहायचं आहे हे आता आपण समजून घेऊया। ह्या पेपरनुसार हा जो सॉल्व करणार आहोत त्याप्रमाणे एक्झामला पेपर तुम्हाला कशा प्रकारे येणार आहे आणि तुमचा अभ्यास तुम्हाला आज लास्ट रिव्हिजन कशा प्रकारे करायची आहे त्याचं आपण आज एक नियोजन करूया। तर आपला सेक्शन 1 जो असतो तो लँग्वेज स्टडी संदर्भात असतो। सेम क्वेश्चन्स असतात दोन्ही मीडियमच्या मुलांना, फक्त जे काही क्वेश्चनचे टाइप्स असतात त्यापैकी कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारले जाऊ शकतात। ते आज मी लाईव्हमध्ये संध्याकाळी डिटेलमध्ये सगळं घेणार आहे, त्यामुळे आज जे 3:30 PM जे लाईव्ह होणार आहे ते सर्वांनी अटेंड करा, ठीक आहे। आता फक्त आपण पेपरचं कशा प्रकारे स्ट्रक्चर आहे आणि तुम्हाला लास्ट स्टडी कशी करायची आहे त्याबद्दल आता आपण फक्त बोलूया। क्वेश्चन नंबर 1A काय आहे, डू ॲज डायरेक्टेड, कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। हा क्वेश्चन सेमी इंग्लिशच्या आणि मराठी मीडियमच्या मुलांनाच विचारतात, जास्त करून इंग्लिश मीडियमच्या मुलांना विचारत नाहीत। मग आता LE-GE दिलं इथे आणि इथे GADG-ALS दिलं इथे। मग तुम्हाला जर लगेच कळलं की इथे D येणार आहे तर तुम्ही D अल्फाबेट लिहून शब्द पूर्ण करू शकता, किंवा नाहीच लक्षात आलं त्याच्यासाठी क्लू लक्षात ठेवा, सगळी अल्फाबेट्स वापरून कुठला मिनिंगफुल वर्ड बनतोय ते पटकन क्लिक करून इथे लिहून टाकायचं। साधारणतः सोपेच शब्द असतात, वर्ड असतात इथे, आणि इथे गोल येणार म्हणजे इथे ओ येणार आहे। पुढे पुट द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर, हे दोन्ही मीडियमसाठी मुलांसाठी असतं। आता अल्फाबेटिकल ऑर्डर करताना फर्स्ट लेटर जर सेम आहे तर ते कॅन्सल करायचं, त्याप्रमाणे आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर करायची नाही आहे। सेकंड अल्फाबेट डिफरंट आहे ना, मग सेकंड अल्फाबेटमध्ये पण इथे ई आणि इथे आहे, पण इथे यू आणि यू आहे, म्हणजे आता ई आणि ए आणि यू प्रमाणे पहिला वर कुठला येणार सांगा, तर हा येणार हेल्पलेस। नंतर यू अजूनही आपल्याला सेकंडला इन्क्रीजिंग ऑर्डरला नंतर मिळतो आहे ना, मग त्याच्यानंतर कुठला येणार आहे तर ई येणार आहे। आणि आता बघा इथे हा यू आणि यू, इथे दोन्ही ठिकाणी यू आहे, मग इथे HU कॅन्सल करून आर आणि एममध्ये पहिलं काय येतं आहे बघा, तर एम पहिला येतो आहे, म्हणजे ही थर्ड पोझिशन आहे तुमची आणि ही लास्ट पोझिशन आहे। म्हणजेच तुमची अल्फाबेटिकल ऑर्डर कशी होणार, हेल्पलेस, नंतर हार्टली, त्याच्यानंतर येणार आहे तुमचं ह्युमन आणि शेवटी येणार आहे हर्ल्डर। अशा प्रकारे लक्षात ठेवा। जर पहिली अल्फाबेट डिफरंट असतील तर त्याप्रमाणेच अल्फाबेटिकल ऑर्डर इन्क्रीजिंग ऑर्डरने लिहायची। पंचुएट द फॉलोइंग सेंटेन्स दोन्ही मीडियमसाठी असतं। सो देअर यू आर क्राईड मिस्टर भूषण। आता हे कोणीतरी बोललेलं वाक्य आहे, कोण बोललेलं वाक्य आहे तर मिस्टर भूषण। मग इथे काय काय चेंजेस येणार बघा, एकतर प्रॉपर नाऊन आहे म्हणजे बी जो आहे आपला बी कॅपिटलमध्ये येणार आणि एम, ह्याचे मी पण रूल्स सगळे ग्रामरचे जे रूल्स आहेत ते माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळतील, नक्की बघा। पूर्ण ग्रामर जवळजवळ मी कंप्लीट केलं आहे, छोटे छोटे व्हिडिओ बघून ते आज फॉलो करा जमलं तर। आणि एम पण काय येणार आहे तुमचा कॅपिटल येणार आहे आणि एम नंतर फुल स्टॉप येणार, म्हणजे मिस्टर भूषण आपलं क्लिअर झालं। सो दे यू आर असं आहे ना, मग हे डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये येणार, सो दे यू आर, आणि इथे येणार तुमचा कॉमा आणि शेवटी येणार कोणतरी बोलले, क्राईड म्हणजे एक्सप्लेन केलेलं आहे ना, म्हणजे इथे येणार तुमचं इन्व्हर्टेड कॉमा। म्हणजे चेंजेस काय काय होणार, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा आरपर्यंत, आर वर्ब शेवटी आलं आहे म्हणजेच एक्सप्लेनेशन मार्क, आणि त्याच्यानंतर एम कॅपिटल आणि बी कॅपिटल आणि एस नंतर फुल स्टॉप, अशा प्रकारे चेंजेस करायचे। मग राईट द रिलेटेड वर्ड्स
ॲज शोन इन द एक्झाम्पल. हेही दोन्ही मीडियमला विचारलं जातं. आता आयडिया हा वर्ड दिला आहे, स्ट्रेंज हा वर्ड ऑलरेडी दिला आहे तुम्हाला. मग त्या संदर्भात अजूनही आयडिया संदर्भात अजून तुम्हाला शब्द इथे लिहायचे आहेत. जसं की आपण म्हणू शकतो आयडिया कशी आहे, फंटास्टिक आहे, फंटास्टिक, ऑसम, सेन्सिबल असे वर्ड आपण इथे वापरू शकतो. मग सेकंड जो बी आहे तो थोडासा हायर लेवलचा क्वेश्चन असतो. अटेम्प्ट एनीवन. इथे काय सांगितलं आहे, मेक मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग फ्रेज इन स्पाईट ऑफ. दोन्ही मीडियमला असतो. इन स्पाईट ऑफ बिईंग लेट शी कम्प्लिटेड द एक्झाम पेपर. म्हणजे लेट येऊनसुद्धा. इन स्पाईट ऑफ बिईंग लेट शी कम्प्लिटेड द एक्झाम पेपर. अशा प्रकारे ते वाक्य बनवलं आहे. त्याच्यानंतर ॲड अ क्लॉज फॉर यूज सेंटेन्स, एक्सपांड इट मिनिंगफुली. हा इंग्लिश मीडियमला साधारणतः नाही विचारत, सेम इंग्लिशलाच विचारतात. माय विलेज इज ब्युटिफुल प्लेस. हे तुम्हाला अर्ध वाक्य दिलं आहे, ते वाक्य पूर्ण करायचं आहे तुम्हाला. माय विलेज इज ब्युटिफुल प्लेस विथ अ लॉट ऑफ गुड पीपल. तुम्ही काही वापरून इथे कंप्लीट करू शकता. नंतर बघा अटेम्प्ट एनीवन. ॲड प्रिफिक्स ऑर सफिक्स टू द मेक न्यू वर्ड मिनिंगफुल वर्ड. मिनिंगफुल वर्ड बनवायचं आहे तुम्हाला. मग आपण समजा इथे काय घेतला, लाईफ. लाईफसाठी लाईफलेस होऊ शकतं. बँक करप्ट होऊ शकतं. अशा प्रकारे हा आपला क्वेश्चन नंबर 1A आपण व्यवस्थित सॉल्व करू शकतो. फक्त सगळ्या प्रकारच्या ग्रामरच्या जे क्वेश्चन्स आहे, ग्रामरचे टाईप्स आहेत, त्याची तुम्हाला व्यवस्थित ऑलरेडी तयारी असली तर कुठलेही जर प्रश्न आले ह्याच्यामध्ये तरी आपण सोडवू शकतो. म्हणजे इथे डायरेक्ट इनडायरेक्ट, चेंज द व्हॉइस अशा प्रकारचेही प्रश्न इथे विचारले जातात. तर ते आज लाईव्ह अटेंड करा नक्की. त्यामध्ये मी ते सर्व घेणार आहे, त्याच्या सगळ्या ट्रिक्स वगैरे. नंतर सेक्शन 2 हा आपला टेक्स्च्युअल पॅसेज असतो. रीडिंग स्किल, व्होकॅब्युलरी आणि ग्रामर यावरती हा क्वेश्चन डिपेंड असतो. यामध्ये बऱ्यापैकी तुम्हाला लेसन खाली जे तुमचे नवनीत वगैरे तुमच्याकडे असेल तर पॅरेग्राफ वाईज सगळे क्वेश्चन आन्सर्स बोर्ड पॅटर्नप्रमाणेच तुम्हाला दिलेले आहेत. ते सगळे करून टाका, जेणेकरून पॅरेग्राफ वाईज कशा A4, A1, A2, A3, A4 आणि A5 अशा प्रकारे ह्याचं स्ट्रक्चर असतं. A1 आणि A2 हे पूर्णपणे पॅरेग्राफवर डिपेंड असतात क्वेश्चन. तुम्हाला इथेच त्याची आन्सर मिळणार. A3 हा ह्याच्या बऱ्यापैकी हा पण पॅरेग्राफवरती असतो. मॅच द पेअर, वर्ब, ॲडवर्ब शोधा अशा प्रकारे. A4 हा पूर्णपणे ग्रामर रिलेटेड क्वेश्चन आहे आणि A5 हा तुमचा पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन असतो. अशा प्रकारे तुमचं सेक्शन 1चं टेक्स्च्युअल पॅसेजचं काय आहे फॉर्मॅट आहे. मग आता इथे क्वेश्चन्स काय आहेत बघा. ह्याची सगळी आन्सर्स आहेत ती तुम्हाला डायरेक्ट इथे मी आता तुम्हाला आन्सर शीट पण दाखवते म्हणजे लक्षात येईल कशी आन्सर्स लिहायची आहेत ती. ही आन्सर्स आहेत. ह्याला 2 मार्क आहेत, प्रत्येकी अर्धा मार्क. क्वेश्चन्स आहेत प्रत्येकी अर्धा मार्क. आणि सगळी आन्सर्स तुम्हाला ह्या पॅरेग्राफमध्येच शोधून लिहायची आहेत. त्यामुळे पॅरेग्राफ कधीही आधी वाचायचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरची आन्सर्स आपण लिहायची आहेत. त्याच्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्स बेस्ड ऑन द एक्स्ट्रॅक्ट. ह्यामध्ये सुद्धा हे वाक्य अर्धवट दिलं आहे, ते तुम्हाला पॅरेग्राफ बघून त्यामध्ये शोधायचं आहे आणि ते पूर्ण करायचं आहे. आणि त्या हे वाक्य पूर्ण करताना हे वाक्य लिहून त्याच्यानंतर त्याचा पुढचा भाग लिहायचा आहे आणि त्या वाक्याला अंडरलाईन करायचं आहे. त्याच्यानंतर हे मॅच द पेअर आहे, हे पण पॅरेग्राफमध्येच शोधून तुम्हाला मॅच करायचे आहेत. मी दाखवते. हे पण तुम्हाला पॅरेग्राफमध्येच मिळणार आहेत आणि तुम्ही मॅच करायचे आहेत. आता पुढचा जो ग्रामर क्वेश्चन आहे तो मात्र आपण बघूया संध्याकाळी. आता काय आहे बघा इथे, रिराईट ॲज अ सिम्पल सेंटेन्स. म्हणजे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स किंवा कंपाऊंड सेंटेन्स आहे आणि ते तुम्हाला सिम्पल सेंटेन्स करून लिहायचं आहे. द डिसीजेस वर्क इट्स वे इंटू स्टीफन्स बॉडी अँड लेफ्ट हिम डिसेबल. अशा प्रकारे हे वाक्य आहे. मग हे कसं होणार बघा, आपल्याला इथला अँड काढून टाकायचं आहे ना. मग पहिलं वाक्य आहे तसंच येणार आणि लिव्हिंग हिम डिसेबल अशा प्रकारे आपण करू शकतो. लेफ्टचं लिव्हिंग होणार, लिव्हिंग हिम डिसेबल. बाकी वाक्य आहे तसंच. पुढे नॉट ओनली बट ऑल्सो ही रायटिंग इट फुल ऑर विट अँड ह्युमर. मग ही रायटिंग फुल नॉट ओनली फुल ऑफ विट बट ऑल्सो ह्युमर. ह्याचे पण मी ट्रिक्स तुम्हाला ऑनलाईन लेक्चरमध्ये देणारच आहे. आणि हे पर्सनल रिस्पॉन्स सगळे गाईड्समधले वाचून ठेवा जेणेकरून तुम्ही तुमच्या भाषेत आन्सर लिहू शकता. फक्त आयडिया घ्या कसं लिहायचं आहे ते. ह्याची आन्सर्स तुम्ही तुमच्या भाषेतच लिहायची आहेत. आता हा जो क्वेश्चन नंबर 2चा पॅसेज तुम्हाला दाखवला त्याचे आन्सर्स इथे कशा प्रकारे लिहिली आहेत ती बघून घ्या एकदा. हा नाही, हा पॅरेग्राफ आहे आपला.
टेक्स्च्युअल पॅसेज जो आपण फर्स्ट बघितला त्याचे आन्सर्स अशा प्रकारे इथे दिलेली आहेत. पहिला जो हाफ मार्कचा क्वेश्चन होता त्याचं 1 2 3 4 अशी आन्सर्स इथे त्यांनी लिहिली आहेत. हे मॉडेल आन्सर शीट आहे. नंतर A2 मध्ये सुद्धा तुम्हाला जे पूर्ण फिल इन द ब्लँक्स टाईप सेंटेन्स दिलेलं ते पूर्ण सेंटेन्स लिहून नंतर मात्र त्याला जे काही आन्सर तुम्हाला पॅसेजमधलं शोधून लिहायचं आहे त्याला अंडरलाईन केलेली आहे. हे बघा A3 मध्ये तुम्हाला मॅच द पेअर होत्या त्या मॅच करून दिल्या आहेत. A4 मधली जे ग्रामरचे क्वेश्चन्स होते त्याचे आन्सर्स बघा. पहिलं सिम्पल सेंटेन्स बनवायचं होतं आणि नंतर ही रायटिंग इज फुल ऑफ नॉट ओनली विट बट ऑल्सो ह्युमर, हे पण ग्रामरवरती होतं. आणि हा पर्सनल रिस्पॉन्स होता 2 मार्काला. कशा प्रकारे लिहिला आहे तो बघा. ठीक आहे. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया बी मधला. क्वेश्चन नंबर 2 बी बघूया काय आहे तो आता. क्वेश्चन नंबर 2 बी मध्ये परत तुम्हाला अजून एक पॅरेग्राफ दिला जातो लेसन खालील आणि त्यावरती आधारित परत B1 B2 B3 B4 B5 असे क्वेश्चन्स असतात. सेम तुमचा जो पहिला प्रश्न आहे त्याप्रमाणेच क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए मध्ये आता जसा बघितला त्याप्रमाणेच पहिले हे जे 4 प्रश्न आहेत ते परत तुमच्या ह्या पॅरेग्राफवरतीच डिपेंड असतात. पॅरेग्राफमधलेच शोधून तुम्हाला लिहायचे आहेत. त्यामुळे क्वेश्चन्स आधी वाचून घ्या आणि मग त्याचे आन्सर्स तुम्ही पॅरेग्राफमध्ये शोधायला तुम्हाला सोपं पडेल. हा बघा इथे पॅरेग्राफ संपलाय. B1 पहिल्या पेजवरती बघितला आपण. इथे B2 आहे, हे पण तुम्हाला पॅरेग्राफमध्ये शोधायचं आहे. नंतर B3 असतो तो अपोजिट सिमिलर वर्ड्स अशा प्रकारे पॅरेग्राफमधलेच एक्स्ट्रॅक्टमधलेच मिनिंग तुम्हाला शोधून लिहायचे आहेत. त्यामुळे B3ची जरा प्रॅक्टिस नीट करा, कारण A2 A1 किंवा B2 B1 तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळतात पॅरेग्राफमध्ये. B3ला तुम्हाला थोडंसं शोधावं लागतं किंवा थोडासा अभ्यास लागतो. त्यामुळे ह्याची प्रॅक्टिस फक्त जरा नीट करा. B4 ग्रामर रिलेटेड क्वेश्चन आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट वाक्य दिलं आहे पहिलं करायचं आणि आयडेंटिफाय द टाईप ऑफ सेंटेन्स. सेंड भोली टू स्कूल हे आयडेंटिफाय करायचं. हे इम्परेटिव्ह सेंटेन्स येणार आणि ही सेड टू रामलाल, ही टोल्ड होणार इथे. ही टोल्ड रामलाल दॅट, त्यानंतर दोघांमध्ये कॉन्व्हर्सेशन आहे म्हणून टोल्ड येणार. ह्याचे पण रूल आपण ऑनलाईन क्लासमध्ये घेऊया. ही टोल्ड रामलाल दॅट ॲज अ रेव्हेन्यू ऑफिशियल ही वॉज द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द गव्हर्नमेंट इन द विलेज अँड सो ही मस्ट बी सीट ॲज. फक्त इथे प्रोनाऊन चेंज झालं आहे आणि टेन्स चेंज झाला आहे. बाकी वाक्यामध्ये काही चेंज आपल्याला करायचं नाही आहे. आणि हे परत तुमचा पर्सनल रिस्पॉन्स आहे. आता आन्सर्स कशी दिली आहेत ते आपण बघूया एकदा. B1 फक्त आन्सर्स लिहायची होती, हाफ मार्क मिळणार. पूर्ण वाक्य लिहायचं आहे. B2 रामलालच्या काही क्वालिटीज विचारल्या आहेत त्या पॅरेग्राफमधलंच शोधून लिहायचं आहे. B3 सिमिलर वर्ड पॅरेग्राफमधलंच शोधून लिहायचे आहेत. B4 हे आहे तुमचं आता मी डायरेक्ट इनडायरेक्ट सांगितलेलं ते. आणि दुसरं टाईप ऑफ सेंटेन्स इम्परेटिव्ह सेंटेन्स. आणि B5 आहे ते पर्सनल रिस्पॉन्स. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2B क्वेश्चन नंबर 1A दोन्ही सेमच आहेत. आता आपण सेक्शन नंबर 3 काय आहे तो बघूया. सेक्शन नंबर 3 हा पोएट्रीवरती असतो आणि पोएट्रीमध्ये तुम्हाला इथे पण पोएम डायरेक्ट दिलेली असते आणि त्यावर आधारित हा तुमचा A1 क्वेश्चन आहे. पोएममधलेच आन्सर्स शोधून तुम्हाला इथे लिहायचे असणार. नंतर A2 जो क्वेश्चन आहे तो पण पोएमवरतीच आधारित आहे. पोएममधलेच आधारित तुम्हाला आन्सर्स इथे लिहायचे आहेत. म्हणजे किती सोपं आहे ते बघा स्ट्रक्चर. आणि फक्त A3 आहे तो त्यासाठी तुम्ही फिगर ऑफ स्पीच जे आहेत ते नीट बघा तुमच्या नोट्समध्ये सुद्धा. आणि मी ह्याच्यावरती एक व्हिडिओही टाकला आहे तोही बघा. म्हणजे हे फिगर ऑफ स्पीचचा 1 मार्कही तुम्हाला मिळून जाईल. गिव्ह अँड एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन. म्हणजे अलिट्रेशन म्हणजे नक्की काय ते तुम्ही व्हिडिओ बघून समजून घ्या. आणि नंतर त्याच्यावरती बी क्वेश्चन्स आहे तो ॲप्रिशिएशनचा क्वेश्चन असतो 5 मार्क्ससाठी. आणि इंग्लिश मिडियमला माझ्या मते थोडे जास्त मार्क्स असतात ह्याला. मग ॲप्रिशिएशनला पण कशा प्रकारे गुण आहेत इथे ते दिलेले आहेत. तुम्हाला इथे पोएटचं नाव पण दिलेलं आहे. इथे पोएमचं नाव दिलेलं नाही आहे. कधी कधी दिलेलं असतं पण पोएट आणि पोएमचं नाव पण तुम्ही लर्न करून ठेवा. कारण टायटल, पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, थीम, सेंट्रल आयडिया अशा प्रकारे हे तुमचे 5 मार्क इथे विभागलेले आहेत. ह्याचा आता आन्सर कसा आहे ते आपण बघूया. नवीन क्वेश्चन नवीन पेजवरच लिहायचं आहे. ह्यानी जरी खाली दिलेलं असलं तरी ह्याचा आन्सर नवीन क्वेश्चनला नेहमी नवीन पेज वापरायचं. इथे फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करून त्याला अंडरलाईन केलेलं दिसतंय आपल्याला. त्याच्यानंतर
हा बघा A2 क्वेश्चन आहे तसाच लिहिला आहे आणि आन्सर सुटसुटीत व्यवस्थित लिहा, अजिबात काही गडबड करायची गरज नाही. गडबड म्हणजे फास्ट स्पीड पाहिजे तुमचा, पण लिखाणही चांगलं पाहिजे लँग्वेजला. नंतर A3 हा अलिट्रेशन विचारलेलं. अलिट्रेशनचं इथे वाक्य त्याने दिले, द रूट ऑफ टफ अँड फुल स्नेक्स अँड स्कॉर्पियन. अशा प्रकारे अलिट्रेशनचे रूल्स माझ्या फिगर ऑफ स्पेसचे रूल्स माझ्या चॅनलवर तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतर ॲप्रिशिएशन कसं लिहिलं आहे बघा, पोएमचं नाव आधी व्यवस्थित लिहिलं आहे आणि त्याच्यानंतर मग टायटल, पोएट, रायमिंग स्कीम, फिगर ऑफ स्पीच, सेंट्रल आयडिया अशा प्रकारे ॲप्रिशिएशन लिहिलेलं आपल्याला दिसतंय. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4A हा असतो तो अनसीन पॅसेजवर असतो आणि अनसीन पॅसेजवर असला तरीही त्याचं स्ट्रक्चर जे आहे, पॅटर्न जे आहे ते सीन पॅसेजप्रमाणेच असतो थोडंफार. इथेही तुम्हाला पॅरेग्राफवर रिलेटेड क्वेश्चन्स आहेत. ही वाक्य पूर्ण लिहून जे आन्सर असेल त्याचं पॅरेग्राफमध्ये शोधून त्याला अंडरलाईन करायची आहे. प्रत्येक वाक्याला हाफ मार्क असतो. नंतर ही उलटी सुलटी वाक्यांचा क्रम दिला आहे पॅरेग्राफमधला, तो तुम्हाला क्रम आहे तो सरळ लावायचा आहे. मग इथे ऑडमॅन आऊट काढायचं आहे पॅरेग्राफ वाचून त्याप्रमाणे. आणि हा परत आपला A4 ग्रामरवर रिलेटेड क्वेश्चन आहे आणि A5 आहे तो परत आपला स्वमत म्हणजेच पर्सनल रिस्पॉन्सवर क्वेश्चन आहे. ग्रामरवर काय आहे बघा आता, पिक आउट द ॲडजेक्टिव्ह फ्रॉम द गिवन सेंटेन्स. ॲडजेक्टिव्ह कुठला, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, जे नाऊनबद्दल एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतं त्याला आपण ॲडजेक्टिव्ह म्हणतो. मग टेलर काय आहे, पुअर आहे, म्हणजे पुअर हे इथे एक ॲडजेक्टिव्ह आपल्याला मिळालं, म्हणजे पुअर ॲडजेक्टिव्ह असं लिहू शकतो आपण. आयडेंटिफाय द कोऑर्डिनेट क्लॉज अँड द कोऑर्डिनेटर. आपल्याला क्लॉज शोधायचा आहे ह्याच्यातला. द ग्राउंड ओपन जस्ट बिफोर देम अँड अ स्टोन ट्रॅप डोअर अपियर्ड. ह्याचा आन्सर आता आपण बघूया कसं दिलं आहे ते. हे बघा A1 जो आहे तो पूर्ण करायचं होतं सेंटेन्स, पोएम अनसीन पॅसेजमधलं बघून ते कंप्लीट केलं आहे. त्यानंतर उलटा सुलटा क्रम होता वाक्यांचा, तो पॅरेग्राफमध्ये बघून सरळ लिहायचा आहे. मग ऑडमॅन आऊट काय आहे त्याला क्रॉस केलं आहे. तुम्ही डायरेक्ट ऑडमॅन आऊट काय आहे ते पण लिहू शकता. आणि इथे पुअर हे ॲडजेक्टिव्ह आहे आणि ईस्टर्न हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. आणि कोऑर्डिनेट क्लॉजमध्ये काय होता इथले, द ग्राउंड द ओपन जस्ट बिफोर देम हा कोऑर्डिनेट क्लॉज आहे. आणि कोऑर्डिनेटर कोणता आहे, स्टोन ट्रॅप, पुअर, अपियर, कोऑर्डिनेट क्लॉज अँड कोऑर्डिनेटर आहे. नंतर हा A5 जो क्वेश्चन होता पर्सनल रिस्पॉन्स, त्याचा आन्सर अशा प्रकारे दिलेला आहे. आता A4B क्वेश्चन नंबर 4B काय आहे तो बघूया. क्वेश्चन नंबर 4B हा 5 मार्क्ससाठी असतो इंग्लिश, सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियमच्या मुलांना. तुम्हाला जो पॅरेग्राफ दिलेला आहे अनसीन पॅरेग्राफ तो नीट वाचून त्याची तुम्हाला इथे समरी लिहायची असते. आणि समरी लिहिताना हेडिंग द्यायला विसरू नका. हेडिंगला तुम्हाला 1 मार्क असतो. आणि समरी म्हणजे काय, थोडक्यात समरी लिहायला मुलं घाबरतात, काही घाबरायचं कारण नाही. एक क्ल्यू देते मी तुम्हाला. त्यामध्ये जी उदाहरणं असतात काय काय दिलेली पॅरेग्राफमधलं सेंटेन्स एकही उचलून आहे तसं लिहू नका, तुमचे मार्क्स कट होणार त्याच्यामुळे. म्हणजे काय मुलं काय करतात, समरी म्हणजे 1/3 हवा आहे म्हणून पॅरेग्राफमधल्या काही लाईन्स निवडतात आणि समरीमध्ये आणून लिहितात येते, मग त्याला मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत पूर्ण. तर त्या पॅरेग्राफमध्ये जे एक्झाम्पल्स आहेत ती कॅन्सल करून तुम्हाला थोडक्यात त्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं आहे ते मेन्शन लिहायचं असतं इथे. आता मी त्याच्यासाठी उदाहरण देते माझ्या विद्यार्थ्यांना कायम, की तुम्ही एखादे पिक्चर बघता, तो किती तासाचा असतो, तो 3 तासाचा असतो साधारण, पण तुम्ही त्याची स्टोरी सांगताना काय करता, त्यातली गाणी, डायलॉग हे सगळं आपण सांगत बसतो का, तर ती जी त्यामध्ये काय सांगितलं हे थोडक्यात सांगतो ना, की ह्या पिक्चरमध्ये अमुक अमुक अशी कथा आहे. मग तेच आहे हे समरी रायटिंग म्हणजे. हा पॅरेग्राफ वाचून त्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं आहे हे थोडक्यात तुम्हाला तुमच्या भाषेत इथे लिहायचं आहे. ठीक आहे. आता आपण सेक्शन 5 बघूया, रायटिंग स्किल. रायटिंग स्किलमध्ये पहिलं तुम्हाला लेटर रायटिंग असतं, त्यामध्ये फॉर्मल आणि इनफॉर्मल लेटर असे 2 प्रकार असतात, पण आपण शक्यतो फॉर्मल लेटरच लिहिणार आहोत, जेणेकरून त्यामध्ये जास्त मार्क्स मिळण्याची शक्यता जास्त असते. आता फॉर्मल लेटर कशा प्रकारे आहे इथे दिलेलं ते आता आपण बघूया पॅटर्न त्याचा. सुरुवातीला हे इनफॉर्मल आहे, ते आपल्याला नको आहे, आपल्याला फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट हवा आहे. हा बघा इथे मार्क्स कारण तुम्हाला जे ॲड्रेस आहेत ते ऑलरेडी पेपरमध्ये तुमच्या दिलेलेच असतात. इथे सेंडरचा ॲड्रेस लिहायचा, पिनकोड वगैरे लिहायचा असेल तर डेट लिहायची
डेट लिहायची. अशा प्रकारेच ॲड्रेस झाल्यानंतर एक ओळ सोडून डेट लिहा. डेटच्या नंतर फुल स्टॉप नको आहे आपल्याला आणि पिनकोडच्या नंतर पण फुल स्टॉप नको आहे, बाकी कॉमा कॉमा एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग ज्याला आपण हा सेंडरचा ॲड्रेस इथे लिहिला आहे त्यांनी आणि रिसिव्हर ज्याला पाठवणार आहेत त्याचा इथे लिहिला आहे. तो आपण सेंडरचा ॲड्रेस हा जो वरती लिहिला आहे ना तो इथे लिहिलात तरी चालेल किंवा सगळ्यात शेवटी खाली लिहिला तरी चालेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मग पहिला तुम्ही हा ॲड्रेस लिहा कायम, ज्याला तुम्ही पत्र पाठवणार आहात त्याचा ॲड्रेस लिहा. त्याच्यानंतर डेट लिहा खाली, किंवा हा फॉर्मॅट वापरलात तरी चालेल, कन्फ्यूज होऊ नका. पण साधारणतः असं पॅटर्न वापरा. पहिला ज्याला पत्र पाठवणार आहात त्याचा ॲड्रेस, पिनकोड, नंतर डेट, ते झालं की तुमचा सब्जेक्ट झाला की रिस्पेक्टेड सर वगैरे, आणि जे काही तुम्हाला मांडायचं आहे सब्जेक्ट दिला आहे तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शनचा एक पॅरेग्राफ, त्याच्यानंतर मेन बॉडी जे काही आहेत विचारले पत्रामध्ये ते, आणि नंतर कन्क्ल्युजन करायचं, शेवट करायचा, आणि नंतर युअर फेथफुली वगैरे लिहून त्याचा एंड करायचा, आणि खाली नंतर मग सेंडरचा ॲड्रेस लिहा, ईमेल ID लिहा. अशा प्रकारे लेटर रायटिंगचा फॉर्मॅट लक्षात ठेवा. नंबर 1 ज्याला पत्र पाठवणार आहात त्याचा ॲड्रेस, नंबर 2 डेट, नंतर नंबर 3 सब्जेक्ट, नंबर 4 रिस्पेक्टेड सर किंवा मॅडम, नंबर 4ला 5ला येणार तुमचं मेन बॉडी जी काही लेटरची आहे ते, पॅरेग्राफ 3 पॅरेग्राफ, त्याच्यानंतर युअर फेथफुली, आणि शेवटी जो पत्र लिहितो आहे त्याचा ॲड्रेस आणि ईमेल ID. अशा प्रकारे तुम्ही लेटरचं फॉर्मॅट ठेवा. हा जो B1 आहे तो फक्त डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन किंवा कंप्लीट द गिवन डायलॉग आणि डायलॉग बनवायचे आहेत. हा जो क्वेश्चन आहे तो फक्त सेमी इंग्लिश मराठी मीडियमच्याच मुलांना असतो, तोही इझी असतो. ह्याचं पॅटर्न बघा कसं दिलं इथे ते. पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये उलटे सुलटे तुम्हाला सेंटेन्सचा क्रम दिला आहे, तो सरळ करून लिहायचा आहे, ते तुम्ही करता. नंतर हे डायलॉग तुम्हाला कंप्लीट करायचे, टेन्स बघायचा आणि त्याप्रमाणे व्यवस्थित डायलॉग कंप्लीट करायचा, आणि इथे आपल्याला स्वतःला डायलॉग्स रायटिंग करायचं आहे. तर त्याचा अशा प्रकारे इथे दिलेलं आहे बघा. जम्बलिंग वर्ड्स केलेले आहेत नीट, उलटे सुलटे वर्ड्स आहेत, सेंटेन्स आहेत ते सरळ लिहिलेले आहेत. नंतर इथे आन्सर्स लिहिलेली आहेत, क्वेश्चन जे विचारलेत त्याच्यावरती आन्सर्स लिहिलेली आहेत बघा. 2ला आणि 3rdला स्वतः डायलॉग लिहिलेले आहेत. साधारण 3 मार्क असतात ना, म्हणजे 6 तरी डायलॉग तुम्ही तिथे प्रिपेअर करा. ह्या प्रश्नाला और आहे स्पीच रायटिंग, पण हा इंग्लिश मिडियमच्या मुलांना स्पीच रायटिंग पण क्वेश्चन असतो. स्पीच रायटिंगला आपण जसं स्पीच देतो, एखादं भाषण वगैरे करतो शाळेमध्ये, त्याप्रमाणे गुड मॉर्निंगने वगैरे सुरुवात करायचा पहिला पॅरेग्राफ, नंतर काही कशाबद्दल स्पीच आहे त्याची इन्फॉर्मेशन, आणि मग थँक्यूने एंड करायचा त्याचा. हे बघा अशा प्रकारे इथे दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 6A आहे तो व्हर्बल टू नॉन व्हर्बल किंवा नॉन व्हर्बल टू व्हर्बल असं असतो. हाही इझी क्वेश्चन असतो, सगळ्या मिडियमच्या मुलांना विचारला जातो. शक्यतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल केले तर पैकीच्या पैकी हां बरोबर आहे, ट्रान्सफर द इन्फॉर्मेशन इंटू द पॅरेग्राफ, म्हणजे हा नॉन व्हर्बल टू व्हर्बल आहे. असं करणं जास्त सोपं पडतं, ह्याचे मार्क्स जास्त पडण्याची शक्यता. म्हणजे जर तुम्हाला असे पॉईंट्स दिलेत तर तुम्हाला काय बनवायचं आहे, ह्याचा पॅरेग्राफ बनवायचा आहे ना, मग पॅरेग्राफ बनवणं थोडं कठीण पडतं कारण काय होतं त्यामध्ये तुम्ही ग्रॅमॅटिकली चुका करू शकता. त्यामुळे शक्यतो तुम्ही ह्या क्वेश्चनचा विचार करावा असं मला वाटतं. व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे पॅरेग्राफ दिलेला आहे ना त्याच्यावरनं स्वतः चार्ट बनवणं, पण तुम्हाला जे इझी वाटेल त्याकडे तुम्ही जा, कारण चार्ट बनवण्यामध्ये तुम्हाला ग्रामरचा वापर करायचा नाही आहे, ग्रामरचा, तर तुम्हाला फक्त पॉईंट्समध्ये चार्ट बनवायचा असतो. त्यामुळे हा पार्ट सोपा पडतो जास्त. पण तुम्हाला नाहीच जमलं तर तुम्ही नॉन व्हर्बल टू व्हर्बल अटेम्प्ट करा. ह्याचं आन्सर्स कसे प्रकारे आहेत ते आता आपण बघूया. इथे पहिलं बघा नॉन व्हर्बल टू व्हर्बल केलेलं आहे आणि सेकंडचं व्हर्बल टू नॉन व्हर्बल केलेलं आहे. पहिलं जो चार्ट दिला आहे त्यावरून पॅरेग्राफ बनवला आहे आणि पुढचा आहे तो पॅरेग्राफवरून चार्ट बनवला आहे. जे तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही ते एक्झामसाठी तुम्ही तयार करा. पुढे बघा क्वेश्चन नंबर 6B हा न्यूज रिपोर्टिंग क्वेश्चन असतो. न्यूज तुम्हाला स्वतः लिहायची असते. तर अशा प्रकारे राईट द हेडलाईन, तुम्हाला स्वतःला एक हेडलाईन दिली आहे त्याच्यावरती किंवा एखादा सब्जेक्ट दिला असतो त्याच्यावरती तुम्हाला
न्यूज द्यायची असते. हे ऑप्शन्स कधी कधी देतात किंवा कधी कधी तुम्हाला स्वतःच करायचे असतात. आणि डेव्हलप द स्टोरी म्हणजे तुम्हाला एखादा सब्जेक्ट दिलेला आहे, त्याची एंडिंग किंवा स्टार्टिंग कधी कधी दिलेली असते आणि त्यावरनं तुम्हाला स्टोरी लिहायची असते. मग त्याचंही कशा प्रकारे पेपर पॅटर्नमध्ये दिलं आहे ते बघूया आपण सोडवून. हे बघा, न्यूज अशा प्रकारे दिलेली आहे. हेडिंग नंतर रिपोर्टरचं नाव आणि नंतर कुठे घटना घडली आहे ती, त्याच्यानंतर डेट आणि नंतर मग तुम्हाला जी न्यूज आहे ती व्यवस्थित इथे मांडायची आहे. न्यूज म्हणताना नेहमी जी घटना घडली आहे ती डायरेक्ट लगेच आपण मेन्शन करायची आणि नंतर त्याचं सविस्तर वर्णन करायचं. आणि इथे स्टोरी टेलिंगबद्दल पण स्टोरी कशी लिहायची ते पण दिलं आहे. हेडिंग कंपल्सरी आणि नंतर मग स्टोरी तुम्ही डेव्हलप करत जायची आहे. हा शेवटचा क्वेश्चन स्किल डेव्हलपमेंट हा इंग्लिश मिडियमच्या मुलांना नसतो, सेमी इंग्लिशच्याच मुलांना असतो. तर ह्यामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले असतात ते मराठीत ट्रान्सलेट करायचे असतात. काही सेंटेन्स दिलेली असतात आणि काही प्रोवर्ब्स किंवा आयडियम दिलेले असतात, ते मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. तर इमोशन्स म्हणजे काय, तर भावना. त्याच्यानंतर बघा पंच्युअलिटी म्हणजे काय, वक्तशीरपणा. मिस्टेक म्हणजे काय, चूक. नंतर कम्प्युटर म्हणजे संगणक. मूनलाईट म्हणजे चंद्राचा प्रकाश आणि नेचर म्हणजे निसर्ग. अशा प्रकारे कोणतेही 4 तुमचे बरोबर आले पाहिजेत. नंतर हे जे वाक्य आहे त्याचं टेन्स नीट समजून घ्यायचा आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते मदर टंगमध्ये तुम्हाला ते ट्रान्सलेट करायचं आहे. काय दिलं आहे बघा, मरीन क्युरी चाइल्डहुड ड्रीम वॉज आहे ना इथे टू स्टडी सायन्स इन पॅरिस. म्हणजेच मरीन क्युरी पॅरिसमध्ये जाऊन विज्ञान शाखेचा अभ्यास करणं हे कोणाचं, मेरी क्युरीचं बालपणीचं स्वप्न होतं. हिज रायटिंग हे आहे कंटिन्युअस टेन्स. इज म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. हिज रायटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्युमर. म्हणजेच त्याचे लेखन चातुर्यपूर्ण आणि विनोदी आहे. वी शॅल नॉट अचीव अवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. जोपर्यंत आपण ध्येयापर्यंत पोचण्यासाठी कृती करत नाही तोपर्यंत आपण आपले ध्येय गाठवू शकणार नाही. सेंड भोली टू स्कूल. भोलीला शाळेमध्ये पाठवा. तशी सोपी असतात, एवढे काय कठीण नसतात. पुढे ट्रान्सलेट द फॉलोइंग आयडम्स प्रोवर्ब्स इंटू द मीडियम ऑफ इन्स्ट्रक्चर. द अर्ली बर्ड्स कॅचेस द वर्म. हाजीर तो वजीर. चॅरिटी बिगिन्स ॲट होम. चांगल्या कामाची सुरुवात स्वतःच्या घरापासून करावी. अशा प्रकारे थोडक्यात तुम्हाला आता आयडिया आली असेल की काय काय आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि तो नीट करा. आशा करते की ह्या लेक्चरचा तुम्हाला उपयोग होईल आणि तुम्ही अभ्यासाला लागा आता व्यवस्थित. फायनल टचला आपण 3:30 ते 3:30ला आज ऑनलाईन लेक्चर घेऊया, ते अटेंड करा. चला मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. त्याप्रमाणेच लाईक आणि कमेंटही करा, जेणेकरून मलाही प्रोत्साहन मिळेल की अधिकाधिक चांगलं काम करायला. धन्यवाद. रिव्हिजन मात्र करतच राहा.